मित्रांनो, एका महिलेची हत्या, बरोबर ऐकताय तुम्ही, एका महिलेची हत्या 6 भटक्या कुत्र्यांनी मिळून केल्याची घटना आपल्या इथे घडलेली आहे. आणि या घटनेत एका गरीब महिलेचा जीव गेलेला आहे. मित्रांनो, पुणे नाशिक हायवेवरील चाकण या भागात आंबेठाण चौकात एक महिला पहाटे आपल्या कामावरून, जी काही तिची रात्रपाळी असेल किंवा शिफ्ट असेल, ते काम संपून घरी येत होती. तर त्या आंबेठाण चौकात 6 भटक्या कुत्र्यांनी त्या महिलेवर हल्ला चढवला. आता महिला किंवा तुमच्या माझ्यासारखा माणूस कधीही प्राण्यांच्या वाटेला जात नाही, प्राण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. तथापि या कुत्र्यांनी त्या महिलेवर हल्ला चढवला. भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्यावर माणसाने प्रतिकार कसा करावा? आपल्यासारख्या माणसांकडे हातात काठी नसते, इतर कुठलं शस्त्र नसतं, हत्यार नसतं. भटक्या कुत्र्यांचा मुकाबला करणार कसा? आणि जेव्हा कुत्रा हल्ला करतो तेव्हा त्याची जी नैसर्गिक आक्रमण क्षमता आणि आक्रमण केल्यावर दाताच्या जबड्यात समोरच्या व्यक्तीचा एखादा अवयव म्हणजे पाय असेल, पोट असेल, जे काय आहे ते पकडायचा तो प्रयत्न करत असतो. असं हिंस्र वातावरण असताना आपण त्याचा प्रतिकार कसा करायचा? तथापि या महिलेने दगड वगैरे उचलून मारून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. एका कुत्र्याने हल्ला केला असेल तर आपण त्याचा कसा तरी मुकाबला करू, दोघांचा मुकाबला करू. 6 कुत्र्यांनी हल्ला केल्यावर आपण काय करू शकतो? तर या 6 कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला चढवला. शोभा वाघमारे, वय वर्ष 32 असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने कामावरून दमून भागून येऊन घरी जाऊन पुढील तयारी करण्याच्या आधी, म्हणजे विश्रांती घेणे किंवा घरगुती कामं करणे, पाणी भरणे, स्वयंपाक करणे, हे करण्याच्या आधीच थकलेल्या अवस्थेत कुत्र्यांशी मुकाबला करत असताना कुत्र्यांनी तिच्या पायाला, अंगाला, पोटाला, हाताला, मानेला चावे घेतले, अक्षरशः लचके तोडले आणि ही महिला तिथंच गतप्राण झाली. पोलिसांना आधी वाटलं की कुठल्या तरी हिंस्र जनावराने या महिलेवर हल्ला केला आहे, परंतु जेव्हा आजूबाजूचे CCTV फुटेज तपासण्यात आले तेव्हा हा भयानक प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. आपण नेहमी एक प्रयोग करतो, म्हणजे एक बोलतो, असं बोलता बोलता कुत्र्याच्या मौतीने मेला, म्हणजे कुत्र्या कुठं मेला किंवा काय खलास झाला तर त्याची कुठं दखल घेतली जात नाही, डेड बॉडी त्याची कचराकुंडीत जमा केली जाते. अशा प्रकारचं कुत्र्यांचं जीवन असतं. परंतु 6 भटक्या कुत्र्यांनी मिळून एका माऊलीला अक्षरशः वेचून आणि ठेचून आणि लचके तोडून ठार मारलेला आहे. हे वाचताना, ऐकताना, याच्यावर अभ्यास करताना मला अक्षरशः अंगावर शहारे आले की आपण कुठल्या सुसंस्कृत जमान्याच्या बाता मारत आहोत, गप्पा मारत आहोत. चाकणसारख्या पुढारलेल्या एरियात जिथं काही लाख लोकसंख्या वसत आहे, त्या भागामध्ये भटक्या कुत्र्यांची एवढी दहशत असावी की एका महिलेला आपल्या प्राणास मुकावे लागल्याची घटना घडावी, एवढं आपण निर्बुद्ध, हतबुद्ध किंवा पुतळ्यासारखे झालेलो आहोत का? आपल्या संवेदना मेलेल्या आहेत का? आपल्या भावना गोठल्या आहेत का? आज त्या महिलेवर ही वेळ आली, उद्या इतर कुणावरही ही वेळ येऊ शकते. वेळ कधीही सांगून येत नाही. ही जी घटना घडली त्या घटनेच्या अलीकडे पलीकडे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, चाकण नगर परिषद असेल, त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, ह्या सगळ्या यंत्रणांच्या आसपास ह्या घटना घडतायत आणि कुणी त्याच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. आरोग्य विभाग आहे. भटकी कुत्री कुठं येतात? जिथं केर कचरा टाकलेला आहे, हॉटेलवाल्यांनी त्यांचं उष्ट खरकटं टाकलेलं आहे, ढाबा असेल,
मटणाची दुकानं असेल, त्यांनी त्यांचं जे चिकन मटण त्याचं जे मांस आहे जे ग्राहकाला दिलं जात नाही किंवा अनावश्यक असतं ते टाकलेलं आहे, ते सगळं खाण्यासाठी भटकी कुत्री उकिरड्यावर इकडे तिकडे भटकत असतात. तिथं गिधाडं असतील, कावळ्या असतील, माशा असतील, इतर प्राणी असतील, ते तिथं खाण्याच्या उद्देशानेच येतात. याने आरोग्याला किती गंभीर धोका निर्माण होतो याबद्दल आपण कधी विचार करणार आहोत का नाही. आज चाकण नगर परिषद असेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल, ह्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा खेळ चालू आहे, टोलवाटोलवी चालू आहे. कोणी जबाबदारी घेऊन पुढे यायला तयार नाही. परंतु नांदेडमधील देगलूर तालुक्यातील ही शोभा वाघमारे नावाची 32 वर्षीय महिला, जी आपल्या लेकराला जो दिव्यांग आहे त्याला घेऊन आपल्या रोजीरोटीसाठी पोटापाण्यासाठी पुण्याजवळ चाकणच्या परिसरात येऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करत होती. पण दुर्दैवाने तिच्या नशिबाला हे काय आलं की जेणेकरून तिला आपल्या प्राणास मुकावं लागलं. तिला 13 वर्षाचा एक मुलगा आहे जो दिव्यांग आहे आणि ह्या महिलेचा जो भाचा आहे प्रज्वल कांबळे त्याचं नाव, तोही नाशिकमध्ये कुठंतरी छोटी मोठी नोकरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो आहे. त्याने येऊन ही सगळी परिस्थिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शोभा वाघमारे यांचा मृतदेह नेऊन त्याचं जे काय पोस्टमॉर्टम आहे ते पोस्टमॉर्टम केलं. त्याच्या पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी जे काही नमूद करायचे ते नमूद केलं आणि त्याच्यानंतर त्या अंत्यसंस्काराच्या प्रक्रिया पुढे पार पडल्या. परंतु घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक अशी आहे आणि आपल्याला आठवत असेल 16च्या पहाटे ही घटना घडली आणि 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा केला. एका महिलेचा मृत्यू हा कुत्र्याच्या हल्ल्यांमध्ये, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये आणि चावे घेऊन लचके तोडण्याच्या या दुर्दैवी क्रूर अमानुष अशा भयंकर घटनेने व्हावा हे आपल्या सगळ्यांना चिंतादायक आहे, अत्यंत विचार करायला लावणार आहे. आपल्या आसपास लहान मुलांना, मुलींना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, वृद्धांना भटकी कुत्री त्रास देत असतात, चावे घेत असतात. त्या कुत्र्यांना पकडून नेण्याची व्यवस्था कधी करायची, कुत्र्यांचं निर्बीजीकरण कधी करायचं आणि गरज पडली तर कुत्र्यांना वेळप्रसंगी ठारसुद्धा मारावं लागलं तर काही त्याच्यामध्ये वावगं वाटून घ्यायचं कारण नाही. आपण अमानुष वागतोय असं वागायचंही कारण नाही. जंगलामधील प्राण्यांची संख्या एवढी वाढली आणि त्याच्यामुळे जर मानवी वस्तीला धोका पोहोचत असेल तर मग त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करायलाच हवी. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढवून जर ती मानवी वस्तीला धोकादायक, त्रासदायक आणि प्राणघातक ठरत असेल तर ह्या सगळ्या प्रक्रियेचा आपण पुन्हा विचार करायला हवा. शोभा वाघमारे या माऊलीच्या स्मृतींना मी वंदन करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. अशी वेळ कुणावरही येऊ नये. ह्या घटनेतून आपण धडा घ्यायचा आहे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने, सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन कशा पद्धतीने करता येईल, मग पशुसंवर्धन विभाग असेल, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, प्रशासन असेल, ह्या सगळ्यांनी ह्याबद्दल विचार करायला हवा आणि नागरिकांना दिलासा देईल अशी कृती व्हायला हवी असं माझं मत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपण वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ आणत असतो, त्याच्यामधलाच हा वेगळ्या वाटेवरचा व्हिडिओ आहे आणि तो अक्षरशः आपल्या हृदयाला स्पर्श करणारा आहे, दुःखद आहे, डोळ्यात अश्रू उभा करणारा आहे. तरी पण मी तुमच्या पुढे मांडला. तुम्हालाही अशा गोष्टींचं भान असावं, ज्ञान असावं, माहिती असावं एवढाच हेतू होता. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमचा मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा आणि त्यांना सांगा भेट दिली आहे म्हणून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.